राम राम मंडळी, आत्मा मालिक राम कृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला पुढील अनमोल भाग पाहण्यासाठी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू माऊली विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 37व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, कुठल्याच गोष्टीचा कधीच गर्व करू नका, कारण व्यावहारिक गोष्टी, सत्ता, पैसा, संपत्ती या कधीच शाश्वत नसतात. जय हरी. आणि आजचा विषय आहे, श्री विठ्ठलदेव पांडुरंगाचे असे दर्शन घ्याल. श्री विठ्ठलदेव पांडुरंगाचे असे दर्शन घ्याल तर होतील अनेक पुण्यलाभ व पापमुक्ती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जेन देखती माते. पहा, देऊळ जसे एकाच दगडाचे अंश आहेत, तसेच मी, सृष्टी व परमात्मा एकाच चैतन्याचे अंश आहोत. संपूर्ण विश्वात चराचराच्या रूपाने एक परमात्माच नटलेला आहे. नव्हे संपूर्ण चराचर हाच परमात्मा आहे. अशा समदृष्टीने जो माझी भक्ती करतो तोच माझा खरा भक्त असतो व तीच माझी खरी भक्ती असते, असे भगवान अर्जुनास म्हणतात. विठ्ठलदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. मग या विठुरायाच्या भेटीसाठी भक्तानं लीन होऊन आणि देवासाठी, जसं पाणी बिन मीन प्यासी रे, तसं देवासाठी तडफड झाली पाहिजे, जीव तळमळला पाहिजे, कासावीस झाला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येईल की ते जे देवाचं दर्शन होईल ना त्या स्थितीमध्ये, तर त्या दर्शनाचा लाभ आपल्याला निश्चितच होणार. मग पहा, देवाकडे कसं जायचंय, का जायचंय आणि कशासाठी मनुष्य जन्म लाभलाय हे पहा. घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मी अनंत जन्म घेईल, पण कशासाठी घेईल? फक्त तुझ्यासाठी घेईल, तुझ्या चरणांचे दास म्हणून आणि फक्त तुझी भक्ती करण्यासाठी. म्हणून देवा, मला जन्म हवाय मनुष्याचा. श्री विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाला नित्य अनेक लाखो भाविक येत असतात बरं, कायमच 12ही महिने. आणि हा फार विज्ञान युगातील फार मोठा एक चमत्कार म्हणावा लागेल. महाराष्ट्रातच नव्हे तर अनंत ठिकाणी, अनेक देशातही पांडुरंगाचे परमभक्त आहेत. परंतु जगाच्या पाठीवर हा भक्तीचा चमत्कार जर पाहायचा असेल ना, अनुभवायचा असेल ना, तर मग भक्तजन हो, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात तर सोडाच हो, परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आपणास पंढरीचा वारकरी आणि शिवरायांचा धारकरी मावळा भेटल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्यांच्या मुखी नित्यनाम नित्य जप असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जपामध्ये राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे नित्य मुखामध्ये असते. आणि छत्रपती शिवरायांचा गजर चालू असतो. विठुरायाचे अखंड नामस्मरण, सप्ते काकडा सर्व काही चालू असतं. म्हणून हा कोणीही न सांगता केलेला अनुभवलेला भक्तीचा एक अगाध महिमा आहे. पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंगाच्या नामाचा जयघोष नित्य होत असतो. म्हणूनच सर्वांनाच आनंद सुख शांती प्रदान करणारे हे विठ्ठल नाम श्रेष्ठ आहे हो. मग आता आपण पाहणार आहोत की श्री विठ्ठल देवाला पांडुरंगाला भेटायचे, नतमस्तक व्हायचे, दर्शन घ्यायचे. मग नेमके दर्शन कसे घ्यावे आणि ते पांडुरंगाला आपण भक्तानं घेतलेलं दर्शन कसं पोचेल, आवडेल आणि भक्तांनाही दर्शन झाल्याचे सुख समाधान आनंद प्रेम आणि शांती कशी लाभेल याचा स्वानुभव आपण घेणार आहोत. तुका म्हणे दुजे तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सर्वत्र ब्रह्म हे एकमेव द्वितीय आहे. भेदरहित परब्रह्म हे एकच आहे. हा आत्मसाक्षात्कारी संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. परंतु सामान्य माणसाच्या दृष्टीला मात्र भेद दिसत असतात. तर या भेदांच्याही पलीकडे जाऊन भक्ती करायला शिकलं पाहिजे. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण या श्रेष्ठ कर्म अवतारानंतर पंढरपूरला श्री विठ्ठल रूपाने आलेले आहेत. बरं, द्वारकेचे केने आले याची ठाया. तुकोबाराय म्हणतात, द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित. परब्रह्म पांडुरंगाला पांडुरंग विठ्ठल अशी अनेक नावे अनुभवाप्रमाणे ज्या त्या ठिकाणी पडलेली आहेत. देव श्री विठ्ठल हा महाराष्ट्राचे दैवत आहे. विठ्ठल या शब्दाचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. पहा, वि म्हणजे विंदा ज्ञानेन, ठ म्हणजे ठाण अज्ञजनान, ल म्हणजे लाती गुह्यती. याचा अर्थ असा आहे, अज्ञानी भोळ्या भाबड्या लोकांना भक्तांना ज्ञानाने जो देव स्वीकारतो तोच देव म्हणजे विठ्ठल देव होय. पंढरपूर हे क्षेत्र कर्नाटक व महाराष्ट्र या दोन प्रांतांच्या सीमेवर आहे. स्वयंभू असे विठ्ठल दैवत आहे. हाच संदर्भ वारकरी संप्रदायातील सर्वच साधू संतांनी अनेक भक्तांनी स्वानुभव घेऊन अनेकदा आपणास सांगितलेला आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पहा, चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं, भीमेच्या तीरावर वसलेलं हे पंढरपूर हे अनमोल असे तीर्थक्षेत्र आहे. अहो, जगात जर तुम्हाला देव पाहायचा ना, तर तुम्ही पंढरीला या आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घ्या. मग देव भेटल्याचं समाधान आपल्याला निश्चितच लागेल. पहा, परंतु दर्शन घेताना आपल्या मनामध्ये आस पाहिजे भगवंताची. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. भगवंताच्या भेटीची आस आणि तळमळ आपल्याला लागली, भक्ताला लागली, तर खरंच आपल्याला मनासारखं दर्शन भगवंताचा सहवास सुद्धा लाभू लागतो. पहा, म्हणून काय करावं लागेल बरं? देहामध्ये नाही देवाचा देवारा, देहामध्ये नाही देवाचा देवारा, पंढरीचा फेरा
कशा पायी देहामध्ये नाही देवाचा देवारा पंढरीचा फेरा कशा पायी. अहो, देहाला सुद्धा मनासारखीच विठुरायाच्या भेटीची आस लागली पाहिजे बरं. आणि भगवंताचं दर्शन घ्यायचंय, मग कसं घ्यायचंय पहा. दर्शन पद्धती अशी आहे की प्रथम चंद्रभागेचं स्नान आटोपून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन मग श्री विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनास जाण्याची पद्धत आहे बरं. देवाचे दर्शन घ्यायचे घेत आहोत, यात प्रामुख्यानं भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे. पहा, प्रथम चंद्रभागेस नमस्कार करावा, मग चंद्रभागेस स्नान करावे, तिचे पूजन करावे, मग भक्त पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर मुठभर काळ्या तिळांचा पिंड तयार करून आपल्या पितरांसाठी चंद्रभागेत सोडावा. नंतर कोरड्या काठावर येऊन पूर्व किंवा दक्षिणेकडे तोंड करून चंद्रभागेचे एक तांब्याभर तीर्थ आपल्या पितरांसाठी भूमीवर सोडावे आणि भूमीवर सोडताना म्हणावे, माझ्या माता पिता भाऊ सासरे आप्त आणि मला मार्ग दाखवणारे गुरु यांच्या कुळात जन्मलेले असून जे निपुत्रिक विरूप रोगी दुराचारी गर्भातच नास पावलेले असेही होते आणि ज्यांच्या पिंडदानाची शक्यता नष्ट झालेली आहे असेही आणि मला ज्ञात किंवा अज्ञात अशा सर्वांना उद्देशून मी हे पिंडदान करत आहे. त्यामुळे हे सारे आत्मे अक्षय तृप्त होत. ही पांडुरंगाला प्रार्थना करायची. पुढे नंतर सूर्यनारायणास नमस्कार करावा. यानंतर दीन अनाथांना आणि ब्राह्मणांना दान द्यावे. आपल्या कुवतीनुसार दान धर्म करावा. उपवासाचे पदार्थ दान द्यावेत. धन अन्न वस्त्र याही वस्तू आपण देऊ शकता. तत्पूर्वी जवळ कोठे शिवलिंग असेल तर तिथे दर्शन घ्यावे, जल अर्पण करावे. दर्शनाच्या रांगेत दीर्घकाळ उभे राहणे शक्य नसेल तर अत्यावश्यक म्हणून कळसाचे दर्शन घ्यावे. स्वयंभू ज्योत असते तर मूर्तीमध्ये चरण असतात बरं. थोड्या अवधीत होणारे मुख दर्शन घ्यावे. हे लांबूनच स्वयंभू मूर्तीचे मुख पाहता येथे आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते बरं. पांडुरंगाच्या दर्शनानंतर रुक्मिणी मातेच्या दर्शनार्थ जावे. तिची खना नारळाने ओटी भरावी. पंढरपूर सोडण्यापूर्वी श्री चंद्रभागेतही एक ओटी अर्पण करावी आणि ही गंगा घरी घेऊन जावी. मग पहा, पंढरपूर सोडण्यापूर्वी एखादं तरी भक्ताला आपण यथाशक्ती दान धर्म करून भोजन घालावे आणि हे भोजन हा प्रसाद पांडुरंग आणि रुक्मिणीस देत आहोत अशा शुद्ध भावनेने करावं. पाटावरील नेहमी देवाला प्रसाद ठेवतो आपण, तर हा प्रसाद पाटावर तसाच ठेवून देतो आपण देवघरात. परंतु हा प्रसाद गाईला आपण दिला पाहिजे आणि जर नाही देऊ शकत तर थोड्या वेळानं तो प्रसाद आपण ग्रहण केला पाहिजे, म्हणजे अन्न वाया जाणार नाही. पहा भक्तजन हो, देवाचं दर्शन कसं घ्यायचं हे आपण पाहिलं. पण देव म्हणजे काय? देव म्हणजे एक स्वयंभू सर्व चराचर व्यापलेली आणि सृष्टी निर्माण करणारी श्रेष्ठ शक्ती आहे. कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम या शक्ती ज्याच्याकडं आहे त्यास देव असे म्हणतात. कृपन चित्तवृत्ती जैसी रोवोनी ठेवया पासी मन नुसुधेनी देहेसी मन नुसधेनी देहेसी आपण असे ज्ञानोबाराय म्हणतात. आईची वाट जसे बाळ पाहत असे ना, तसंच भक्तानं देवाची नितांत वाट पाहणे खूप गरजेचे आहे. कारण देवाचे दर्शन अध्यात्मदृष्ट्या योग्य पद्धतीने घेतल्यास ईश्वराकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याचा आणि त्याच्या कृपाप्रसादाचा परिपूर्ण लाभ भक्ताला झाल्याशिवाय राहत नाही. दर्शन नेहमी हे रांगेत घ्यावे. जर रांग मोडून दर्शन घ्याल भक्तजन हो, तर तुम्ही मूर्तीपर्यंत तर पोचाल हो,
पण देवापर्यंत कधीच पोचणार नाही, हे आधी लक्षात घ्या. देव ही शक्ती चराचरात आहे. मग आपण काय विचाराने जीवन जगावे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचं आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यावर देवाच्या उजव्या बाजूला नेहमी उभं राहावं आणि मग दर्शन घ्यावं. पांडुरंगाचे दर्शन घेताना पहिल्या टप्प्यात देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून नतमस्तक होऊन अहचा लय व्हावा आणि त्यासाठी देवाला प्रार्थना करावी. दुसऱ्या टप्प्यात देवाच्या अनाहत चक्रासी मन एकाग्र करावे, देवाला भावपूर्ण आळवणी करावी आणि प्रदक्षिणा घालण्यापूर्वी पांडुरंगाला डोळे भरून पाहावे आणि प्रार्थना करावी. हे पांडुरंगा विठ्ठला, माझ्या प्रिय देवा, तुझ्या कृपेनं मी प्रदक्षिणा घालत आहे आणि प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्माची या जन्माची सर्व पापे नष्ट होऊन तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. हात जोडून प्रदक्षिणा पूर्ण करावी आणि दर्शनाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या टप्प्यात देवाच्या नयनांकडे मन भरून पाहावे आणि ते रूप आपल्या मनात साठवावे, हृदयात संपूर्ण साठवावे. पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना, हे देवा, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, कृपा कर माझेवर, कारण जन्मजन्मी तुझा भक्त दास सेवक म्हणून मला तुझ्या सहवासाचं भाग्य पुण्य लाभावे, हा आशीर्वाद दे, अशी विनवणी करून भगवंत चरणी लीन होऊन दर्शन घ्यावं. धन्य धन्य तो क्षण हळुवारपणे हृदयात साठवावा आणि मग असं भक्तास अधिकाधिक ईश्वरी तत्व ग्रहण होण्यास पांडुरंगाची अशा प्रकारे मदत होत असते. मग आता आपण पाहणार आहोत की भगवंताचं दर्शन घेतलं तर काय होतं. मग देवसुद्धा आपली वाट पाहत असतो की नाही पाहत, हे आता आपण पाहणार आहोत. पहा, पांडुरंगाचं दर्शन आपण घेतोय, पण मन पवित्र आणि शुद्ध पाहिजे. एक दृष्टांत आहे छोटासा. पांडुरंगाचे दर्शन घेतले नाही तर भोवळ येऊन पडणारा भक्त म्हणजे संत नामदेव महाराज होय. या भक्तीला कोटी कोटी प्रणाम. पांडुरंगाच्या सांगण्याप्रमाणे विसोबा खेचर यांच्याकडून गुरुपदेश घेतल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला नामदेव महाराज मंदिरात जास्त जाईनासे झाले. तेव्हा न राहून या स्वयंभू परमेश्वराने विचारले, नामदेवा, हल्ली तू माझ्या दर्शनाला काय येत नाही? तेव्हा नामदेव महाराज हसून म्हणतात, देवा, तुम्हीच तर मला गुरु करून दिले. गुरुकृपेने आता तू मला सर्वांच्या हृदयात दिसतो व चालता बोलता पांडुरंग आहे हे मला आता कळून आलेलं आहे. तू या मूर्तीपुरताच काही सीमित नाही देवा, तर तू अनुरेणूत व्यापून आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, अहो नामदेव महाराज, दिंड्यामधून होणाऱ्या नामगजराचा जो ब्रह्मानंद आहे ना, तो मीच परमात्मा विठ्ठल आहे. पहा, भक्तिप्रेमाने एकमेकातील दिले जाणारे आलिंगन तोच तर मी आहे. अपार श्रद्धेने एकमेकांना माऊली माऊली म्हणणं आणि एकमेकांच्या दर्शनानं मी तृप्त होत असतो. भाव नाही, श्रद्धा नाही, धर्मकारण, दानवृत्ती नाही, अशा ठिकाणी मी मौन असतो. परंतु आपण मात्र अंतरंग हे छलकपट आहे असं जे भक्त करतात, अशा ठिकाणी मी मौन आहे. पण जे माझा खरा निर्मळ भक्त आहे त्याला मी कोणत्या ना कोणत्या रूपात तरी प्रत्यक्ष भेट देत असतो. भक्तजनो, आता आपण पाहिलं की नामदेव महाराज मंदिरात जाईनासे झाले गुरु केल्यानंतर. तर देव नामदेव महाराजांना सांगतायत, नामदेवा, मला करमत नाही. अशी सुंदर भक्ती जर आपण केली तर का हो आपल्याला पांडुरंग भेटणार नाही.
आणि म्हणून पहा आपल्याला काय फायदे होतात, काय तोटे होतात, काय लाभ होतात, किती पुण्य लाभते याची मोजदाद देवदर्शनापुढे, स्वयंभू देवाच्या दर्शनापुढे नाही राहत आपल्याला. मग स्वयंभू म्हणजे काय पहा. स्वयंभू हा माझा उभा विटेवरी, स्वयंभू हा माझा उभा विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला. अहो पंढरीचा पांडुरंग आहे ना, तो स्वयंभू आहे. म्हणून देवदर्शनामुळे मनाला आनंद, सुख आणि समाधान लाभते आणि यामुळे संपूर्ण आयुष्य सुखी होण्यास मदत होते. भक्तजन हो, देवाची कृपा प्राप्त होऊन हातून चांगली कामे होऊ लागतात आणि समाजात सुद्धा भक्ताचे नाव होते. फायदे काय आहेत, लाभ काय आहे, पुण्य काय आहे ते आपण पाहत आहोत. अहो भगवंताचं दर्शन जर आपण असं घेतलं तर पुण्याच्या राशी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. भक्त नेहमी प्रसन्न राहिल्यामुळे गुरुदेव व साधू संतांची सेवाही घडते. दृढ भावनेमुळे धन, समृद्धी आणि विविध दिव्य गोष्टींचीही प्राप्ती साधकाला होत राहते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन ध्यान, नाम, जप वाढीस लागते. शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहून घरातील वातावरणही शुद्ध बनते. पांडुरंगाची कृपा प्राप्त झाल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहून आपला जीवनाचाही उद्धार होतो आणि आपलं आयुष्य उज्ज्वल होतं, आपलं कुटुंबसुद्धा सुखी होतं. म्हणून भक्तजनो, आपण भगवंताला शरण जाऊन दर्शन घ्या, लीन होऊन दर्शन घ्या आणि गुरु करा. म्हणूनच आजचा सुंदर असा विषय होता की पांडुरंगाचे दर्शन असे घ्याल तर अनंत पुण्याचे मान करीवाल. जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी. आजचे सार आहे भक्तजन हो की पांडुरंगाचे दर्शन पंढरपूरला गेल्यावर नक्कीच घ्या, परंतु पांडुरंगाला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या नामदेवाचा भक्त मी आलोय आणि मग संतांकडून आलोय, म्हणून आपल्याला लवकर दर्शन होईल. जय हरी. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट नक्की करत चला आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा धार्मिक व्हिडिओ आपण कुठून पाहतात, जमेल तर गाव, तालुका, जिल्हा, शहर सांगा, मला प्रेरणा मिळेल. आणि सर्व स्पर्श परिसातील सदस्य भक्तांचे मनापासून हार्दिक स्वागत. आत्मा मालिक. जय शिवराय, जय श्री विठ्ठल पांडुरंग. कृष्णम वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.